मोर्शी तालुक्यातील शिरखेड लाडकी रोडवरील काशी नदीच्या पुलाच्या कामाचे मागील वर्षी अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले असून त्या पुलाचे काम तर झाले, पण प्रशासन कोणाच्या मृत्यूची वाट बघत आहेत. त्या पुलाला आजूबाजूने लोखंडी कठडे किंवा भिंत बांधलीच नाही. मागील वर्षी 5 सप्टेंबर 2019 रोजी पावसाळ्यामध्ये त्याच पुलावर मोर्शी डेपोची एसटी बस अडकली होती. त्यात 19 प्रवासी सुद्धा होते. रात्रीचे 10 वाजताची वेळ पुलावरून पाणी वाहत होते. शिरखेड गावातील मुकुंद देशमुख यांनी एसटी बस अडकली असल्याची माहिती शिरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार केशव ठाकरे यांना सांगितले व ठाणेदार ठाकरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातून शोध व बचाव पथक साहित्यासह 17 सदस्य तात्काळ घटनास्थळी रात्री 10 वाजता दाखल झाले. बचाव पथकातील सदस्यांनी कसेबसे प्रवाशांना बोटच्या सहाय्याने प्रवाशांना पाण्याच्या बाहेर काढले. पुलावरून पाणी जास्त असल्यामुळे बस मात्र रात्रभर तिथेच होती. अशा घटनेपासून शेतकरी व वाहन चालक यांची मुक्तता झाली. कित्येक वर्षापासून या पुलामुळे शेतकऱ्यांना शेतात जाता येत नव्हते. शिरखेड लाडकी या रोडवर उदखेड, खोपळा, लहान पिंपळखुटा, लाडकी या गावांना अमरावतीला जाण्याकरिता हा मार्ग सोयीस्कर पडतो. याच पुलावर वाहनांची रेलचेल चालू असते. शेतकऱ्यांची बैलबंडी याच पुलावरून जातात. दुसरीकडून एखादे मोठे वाहन आले तर बैल बुजाडून बैलबंडी पुलाच्या खाली पडू शकते. याच नदीवर गणपती विसर्जन होतात. लहान लहान मुले पूल पाहण्याकरिता त्या पुलाच्या मधोमध जाऊन पुलाच्या कडेला उभे राहतात. चुकून एखाद्या व्यक्तीचा तोल गेला तर याला जबाबदार कोण? या पुलाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात आले. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन त्वरित या पुलावर कठडे किंवा भिंत घालून या पुलाचे अपूर्ण काम पूर्ण करून घ्यावे. या पुलाचे पूर्ण काम त्वरित झाले नाही तर या पुलावर अपघात होण्याची शक्यता आहे. तर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व ठेकेदार जबाबदार राहणार, असे मत पुलावरून ये-जा करणाऱ्या शेतकरी व वाहन चालक यांनी व्यक्त केले. दत्तराज इंगळेसह संजय गारपवार, विदर्भ न्यूज, मोर्शी.